करतो. म्हणजे ज्या 2 किडनी काम करतात त्या 2 किडनीच्या ऐवजी 1 किडनी आपण देतो, जी 1 किडनी या दोन्ही किडनीचं काम करू शकेल. आणि त्यामुळे कम्प्लीट किडनीच आपण रिप्लेस करतो. तर कम्प्लीट किडनी रिप्लेस केल्यामुळे काय होतं की ऑलमोस्ट नियर नॉर्मल लाईफ होतं पेशंटला. म्हणजे पेशंटचं किडनी फंक्शन व्यवस्थित होतं. जसं फरीदने सांगितलं की प्रत्येक पेशंटला आपण पेशंटच्या जागी जर स्वतःला आपण इमॅजिन केलं, आठवड्यातून 3 वेळा आपल्याला हॉस्पिटलला जायचंय, 4 तास झोपायचंय, त्याच्या आधीचा काही वेटिंग पिरियड असेल, त्याच्यानंतर काही वेटिंग पिरियड असेल, 4 तास एकाच जागी झोपून राहायचं आपल्याला. आपलं निडल असेल तर निडल प्रिक करून घ्यायची, किंवा कॅथेटर असेल तर कॅथेटर मधून डायलिसिस करायचं. तर सुरुवातीला काही दिवस जसं म्हटलं की सुरुवातीला काही दिवस पेशंट तयार असतात, पण नंतर नंतर पेशंट वैतागतात. म्हणजे त्याला म्हणतात ते प्रोसिजर रिलेटेड फटीग, म्हणजे की याचा कंटाळा यायला लागतो की बाकीच्यांना आम्हाला बाकीचे लोक बाकी सगळं करू शकतात, पण आम्हाला हॉस्पिटलला जावंच लागतंय. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट थोडीशी मेंटली डिस्टर्बिंग असते किंवा सायकोलॉजिकली डिस्टर्बिंग असते. पेशंटचं मोटिवेशन तेवढं मेंटेन तेवढं अवघड आहे. पण एवढं करून पण पेशंटला आपल्याला पाण्याचं रेस्ट्रिक्शन आहे, सॉल्टचं रेस्ट्रिक्शन आहे, बाकीचे जे पोटॅशियम रेस्ट्रिक्शन आहे, हे सगळे रेस्ट्रिक्शन असल्यामुळे काय होतं की डायटरी रेस्ट्रिक्शन आहे. तर मग पेशंट मध्ये एक वैफल्यग्रस्त अवस्था म्हणतो, ज्याला फ्रस्ट्रेशन म्हणतो, ते वाढायला लागतं. ऍज अगेन्स्ट दॅट जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो, ट्रान्सप्लांट केल्यावर जसं बाहेरची किडनी असते, दुसरी किडनी असते, डीएनए वेगळा असतो, एचएलए वेगळा असतो, तर त्याच्यामुळे आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करत असते. किडनी रिजेक्शन हे लाईफ लॉंग प्रोसेस आहे, पण ते रिजेक्शन होऊ नये म्हणून इम्युनोसप्रेशन द्यावं लागतं. सुरुवातीला काही वेळ ते इम्युनोसप्रेशन हे जास्त हेवी असतात, कारण बॉडी अजून ती किडनी ऍक्सेप्ट करत नसते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इम्युनोसप्रेशन कमी करायचं आहे. डायलिसिस मध्ये एक काय ऍडव्हान्टेज चांगला आहे की पेशंटचं वजन 2 लिटर वाढलं, 2 लिटर पाणी लावा, पाणी निघेल. त्याच्यात कंट्रोल असतो. तुम्ही म्हटलं की डायलिसिसवर कंट्रोल असतो आपल्याला. ट्रान्सप्लांट मध्ये तो कंट्रोल नाहीये. बॉडीने किती रिजेक्शन करावं आणि बॉडीने किती किडनी ऍक्सेप्ट करावी हे आपल्या हातात नाहीये, कारण प्रत्येकाच्या बॉडीची रिॲक्शन वेगळी असते. तर त्यामुळे तिथे आपल्याला एक्सपर्टीज लागतं. त्यामुळे तिथे आपल्याला एक्सपर्ट नेफ्रॉलॉजिस्ट लागतो की किती डोस द्यायला पाहिजे कोणाला. आणि प्रत्येक पेशंटला एक डोस फिक्स नसतो. साधारण काही गाईडलाईन्स असतात, पण त्याप्रमाणे आपल्याला मेडिसिन्स कमी जास्त करावे लागतात. पण हे करताना इम्युनिटी सप्रेस करताना दुसरीकडे इन्फेक्शन होऊ नये ही पण काळजी घ्यावी लागते. तर एकीकडे इन्फेक्शन होऊ नये, एकीकडे रिजेक्शन होऊ नये. तर यासाठी आपल्याला जेव्हा आपण एक व्यवस्थित कॉन्स्टंट बॅलन्स मेंटेन ठेवतो, तेव्हा त्याचा आउटकम चांगला असतो. आणि ही रिस्क जी जसं सांगितलं फरीदने की आपल्याला रिस्क ही पहिल्या वर्षभरात जास्त असते, पण एकदा 10-15 वर्ष जेव्हा ट्रान्सप्लांट चांगलं चालतं, तर त्यानंतर ती किडनी व्यवस्थित चालते. जी रिस्क रिजेक्शन जी असते ती सुरुवातीच्या काळात असते. याच्यात फक्त एक गोष्ट महत्वाची की पेशंटला आपल्याला औषधं घेणं कंपल्सरी आहे. कारण पेशंटला वाटेल की 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, किडनी व्यवस्थित चालली, आता मी औषधं नाही घेतली तरी चालण्यासारखे. तर यावेळेस फार महत्वाचं आहे की आपल्याला औषधं बंद केली तर रिजेक्शन होऊ शकतं. परत रिजेक्शन हे लाईफ लॉंग कधीही होऊ शकतं. त्यामुळे औषधं पेशंटने घेत राहणं हे गरजेचं आहे. पण जर समजा पेशंट आता एक हे करा की एक आयटीचा मुलगा आहे, 30-35 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं करिअर एकदम चांगलं आता झेप घेतलंय. या मुलाला दुर्दैवाने जर डायलिसिस लागलं, तर हा त्याच्या पुढच्या कुठल्या प्रोजेक्टसाठी हा परदेशात जाऊ शकेल नाही शकेल आपल्याला माहित नाही. त्याला कुठे 8 दिवस फिरायला जायचं झालं, तर जिथं तो फिरायला जाणार आहे तिथं पहिले त्याला डायलिसिसची सोय करावी लागणार आहे. त्याच्या अगेन्स्ट त्याचं जर ट्रान्सप्लांट झालं तर हा जगात कुठेही फिरू शकतो. तर त्यामुळे हे जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, कुठली शाळेत जाणारी मुलं आहेत, म्हणजे ते यंगर पॉप्युलेशन आहे, त्यांना ट्रान्सप्लांटचा ऍडव्हान्टेज जास्त आहे. जर एक 60, 65, 70 वर्षाचे आजोबा आहेत, ज्यांचं लाईफ एकदम लिमिटेड आहे, तर अशा पेशंटना आपल्याला डायलिसिस वर्सेस ट्रान्सप्लांट म्हटलं तर क्वालिटी ऑफ लाईफचा ऍडव्हान्टेज आहे. लॉंगेव्हिटी, सर्व्हायव्हल किती हे आपल्याला ऍडव्हान्टेज जास्त देता येणार नाही, पण या पेशंटना सुद्धा आपल्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ ऍडव्हान्टेज देतात. त्यामुळे आयुष्याच्या कुठल्याही स्टेजचा पेशंट असेल, कुठल्याही प्रकारचा पेशंट असेल, तर मॅक्झिमम डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट आउटकम मे बी इक्वल, पण डायलिसिसचे आउटकम कधी ट्रान्सप्लांट पेक्षा चांगले राहणार नाही. जर तुम्ही ट्रान्सप्लांट व्यवस्थित
चूज करून केलं, पेशंटनी गोळ्या व्यवस्थित घेतल्या, रिजेक्शन होऊ दिलं नाही, इन्फेक्शन होऊ दिलं नाही, त्याचा बॅलन्स मेंटेन ठेवला, तर ट्रान्सप्लांट आउटकम हे कधीही चांगलं, कारण आपण नॅचरली रिप्लेस करतोय, गेलेला अवयव दुसऱ्या अवयवाने रिप्लेस करतोय, मशीन कडून ते काम करून घेऊ शकत नाही. आज ही आपने महेश जमादार का ट्रांसप्लांट किया, इसके लिए आपको कांग्रेस सर। थैंक यू। आज ही किया ना सर आपने? आज ही हो गया सर। बाकी को सूरज भोसले का पहले का डायलिसिस पे उसका ये और अभी डायलिसिस के बाद वाला उसका ट्रांसप्लांट के बाद लाइक आपने दोनों देखा रहेगा। राइट सर। सूरज भोसले जो था ना ट्रांसप्लांट के पहले ट्रैक्टर का एक सुपर मैकेनिक था, जो जिसके पास अगर ट्रैक्टर आने के बाद रिपेयर नहीं हो सकता, ऐसा इम्पॉसिबल था। लेकिन अभी सूरज का जो लाइफ है, सूरज का ट्रांसप्लांट हो गया, सर ने किया सेठ सर में, अभी सूरज का लाइफ चेंज हो गया। लेकिन डायलिसिस में सूरज का एससीयू पॉजिटिव हो गया था, प्लस एसिडिक कैंसर उसको। अभी एसिडिक होने के बाद भी अभी सूरज का लाइफ डिफरेंट हो गया। आज वो एक बोलते ना पावरफुल पर्सन जैसे मैं हूँ वैसे ही लग रहा है। बरा सर एक और एक पेशेंट था राहुल मांडगे, क्या सर ने इतना अच्छा सर ट्रांसप्लांट किया राहुल मांडगे का। उसकी मम्मी मदर आई थिंक 60 इयर्स ओल्ड है, उसका किडनी 35 इयर्स ओल्ड राहुल मांडगे को लगा के आज भी सक्सेसफुल है सर। और सर थैंक यू सर। मुसद्दीक चांदा। One more patient मुसद्दीक चांदा। डोनर म्हणजे जर थिओरिटिकली गेलं तर 60-65 वर्षापेक्षा मोठा डोनर घेऊ नये। आता प्रॅक्टिकली जर अनुभव विचारला तर 2014 मध्ये आम्ही बिर्लामध्ये एक ट्रान्सप्लांट केलं होतं। बार्शीचे आजोबा होते ते, त्यांचा मुलगा डायलिसिसवर आला होता, तो साधारण 50-52 वर्षाचा होता। आजोबांचं 2014 मध्ये वय 77 वर्ष होतं, आणि अजिंक्यला माहिती आहे ना पेशंट, हा तर तो पेशंट त्याचे भाऊ मिसेस किडनी द्यायला तयार झाले होते। ते आजोबा आले, आजोबा म्हणे नाही माझी किडनी द्यायची। आजोबांना म्हटलं तुमचं वय 77 वर्ष आहे, आपण एवढं ओल्ड एज कोणी डोनर घेतलं नाही, तुम्हाला पुढे काही त्रास झाला तर? त्या आजोबांनी काही स्पष्ट सांगितलं माझं लाईफस्टाईल एकदम हेल्दी आहे, मी कांदा लसूण काही खात नाही, रोज माझं एवढं वॉक होतं, मी शिक्षक आहे, मला कुठलंही व्यसन नाहीये, माझं वजन आधी तेवढंच होतं, आजही तेवढंच वजन आहे, तर तुम्ही माझी किडनी घ्या। आम्ही म्हटलं नाही घेऊ शकत। ते म्हणे डॉक्टर तुम्ही तपासण्या करा, घ्यायची का नाही घ्यायची नंतर ठरवू, तुम्ही तपासण्या तरी करा। मग फॅमिली मीटिंग घेतली आम्ही सगळ्यांशी, आजोबा सोडून बाकीचे किती 4 भाऊ होते सगळ्यांशी बोललो, सगळं झालं। तर भावांचं म्हणणं असं होतं की आमच्यापैकी कुणी किडनी देईल, त्याची मिसेसही किडनी देईल, पण आज त्या आजोबांना या वयात वाटतंय की माझी किडनी माझ्या मुलाला द्यावी, तर टेस्ट करायला काय हरकत आहे? समजा किडनीचं काम फंक्शनिंग चांगलं नाही वाटलं तर आपण त्यांना रिजेक्ट करू, पण जर आज तुम्ही त्याचे टेस्ट नाही केला तर ते त्यांच्या मनाला खातील की आज माझ्या मुलासाठी मी काही करू शकलो नाही, त्याच्या आयुष्याचं ध्येय हेच आहे म्हटले की यावर की ही हॅज लिव्ड हिज लाईफ, तर आता त्यांना काहीतरी करायचंय, मुलासाठी काहीतरी करायचंय, तर तुम्ही टेस्ट करा। आम्ही त्याचे टेस्ट केला, अँजिओग्राफी केली, कारण एवढं वय जास्त म्हटल्यावर काही ब्लॉकेजेस असू शकतात। त्या आजोबांना ना ब्लड प्रेशर होतं, ना डायबिटीस होता, ना काही होतं। अँजिओग्राफी मध्ये सगळ्या वेसल्स एकदम व्यवस्थित नॉर्मल, रोज 5 किलोमीटर चालणारे आजोबा, एकदम हेल्दी लाईफस्टाईल जे म्हणतो। तर तेव्हा त्यांची 2014ला ते ऑपरेशन केलं, त्यावेळेस ते इंडियामधले ओल्डेस्ट होते, आणि म्हणजे असं कुठे रजिस्टर नाहीये, पण आम्ही सगळं नेटवरून जेव्हा सर्च केलं तर त्यावेळेस ते भारतातले सगळ्यात ओल्डेस्ट डोनर होते, जगातले 2 नंबरचे ओल्डेस्ट डोनर होते। युके मध्ये काहीतरी 78 वर्षातल्या काही 79 वर्षाच्या आजोबांनी दिली होती, आणि आज फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस आहे। 2026 मध्ये ते आज 89 वर्षाचे होते, आज अजूनही हेल्दी आहेत आजोबा, म्हणजे तो